सकाळी सकाळी देवपूजा झाली. देवपूजा झाल्यानंतर चहा बनवायला घेतला. चहा पिल्याशिवाय घरातल्या कामाला सुरुवात करू वाटत नाही. चहा बरोबर पोहे खाल्ले. मी गोखरणीचं झाड लावलं होतं, त्याला पहिलं फूल आलं होतं. आमच्या इकडे 2 दिवस झाले खूप जास्त पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे कपडे सुकत नाही आहेत. दुपारच्या स्वयंपाकात काय बनवायचं याचा विचार चालला होता. नवरोबाची फरमाईश होती आज मटणाची भाजी करायची, ती पण काळ्या रश्यातली. मग घेतली ना करायला. 2-3 पाण्याने स्वच्छ मटण धुवून हळद मीठ लावून शिजायला ठेवलं. मटण शिजेपर्यंत इकडं मसाला काढून घेतला. तव्यावर मसाला भाजून मिक्सरला लावून बारीक करून घेतला. कढईत 2 पळी तेल घालून काळा मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घालून केलेलं वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्याच्यानंतर शिजलेलं मटण टाकून घ्यायचं. मीठ मी शिजतानाच घातलं होतं. दोघांसाठी भाजी करायची म्हणून मी एक्स्ट्रा पाणी नाही टाकलं. तुमच्या क्वांटिटीनुसार भाजीमध्ये पाणी कमी जास्त करू शकता. भाजी होते तोपर्यंत मी इकडे भाकरी करून घेतल्या. मटण भाकरीसोबतच खाण्यासाठी छान लागतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.